नमस्कार, मी मुकुंद कुलकर्णी, उद्योजक आणि माजी तज्ञ सदस्य, मराठवाडा वैधानिक विकास मंडळ। आज माननीय मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचं 2026-27 चा अर्थसंकल्प मांडला आणि त्याबद्दलची माझी प्रतिक्रिया ही 5 विभागात देणार आहे। सर्वप्रथम या शासनाचं आणि मुख्यमंत्री महोदयांचं अभिनंदन, कारण त्यांनी एका वेगळ्या फ्रेमवर्क मधून हा अर्थसंकल्प सादर केला। 2047 चं विजन, शॉर्ट टर्म, मिड टर्म, लॉंग टर्म प्लॅनिंग, त्याचबरोबर 4 मुख्य स्तंभ आणि 16 उपस्तंभ या फ्रेमवर्कला धरून हा केलेला अर्थसंकल्प आहे। याच्यामुळे पुढील नियोजनासाठी आणि अंमलबजावणीसाठी एक दिशा मिळणार आहे, एक इफेक्टिव्हनेस मिळणार आहे। सर्वप्रथम आपण या बजेटमधून, या अर्थसंकल्पातून गरजू घटकांना काय मिळालेलं आहे ते समजून घेऊ। शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतची मिळालेली कर्जमाफी, 7.5 HP पर्यंत पुन्हा वीज बिल नाही, हा शेतकऱ्यांना मिळालेला दिलासा। 100 युनिट पर्यंत सोलारची अतिशय अग्रेसिव्ह स्कीम, त्यामुळे छोट्या घरांना त्याचा दिलासा मिळणार आहे। 25 लाख आपण लखपती दीदी तयार करणार आहोत, त्यामुळे ग्रामीण अर्थविकासाला चालना मिळू शकेल। 1.25 लाख स्टार्टअप येत्या 5 वर्षात तयार करायचे, त्याच्यातून उद्योजकता निर्माण होणार आहे। आणि एकल महिला तसंच विकलांग यांना डीपीसी मध्ये रिझर्व्ह केलेलं बजेट असणार आहे, त्यामुळे त्यांना कुठल्या ना कुठल्या माध्यमातून दिलासा मिळणार आहे। आर्थिक विकासावर जर विचार करायचा झाला तर पशुधन, मत्स्य व्यवसाय याच्यावर दिलेला भर, याच्यामुळे जोड व्यवसाय मिळणार आहे, ग्रामीण विभागातली अर्थव्यवस्था जोरात पुढे जाणार आहे। 5 लाख हेक्टरवर नैसर्गिक शेती, केमिकल विरहित शेती, याच्यातनं नवीन मार्केट तयार होणार आहे, याच्यातनं निर्यातीला फार मोठा स्कोप तयार होईल। MSME आणि सेवा क्षेत्रासाठी वेगळा कमिशनरेट निर्माण करणार आहे, म्हणजे या व्यवसायांना ईज ऑफ बिझनेससाठी आणि वेगवान डिसिजन मेकिंगसाठी अत्यंत चांगली मदत मिळणार आहे। तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपण सेवा क्षेत्र डेव्हलप करणार आहे, म्हणजे उदाहरणार्थ ॲनिमेशन, गेमिंग, ॲनालिटिक्स, AI या माध्यमातून आपल्या राज्याला व्यवसायामध्ये पुढे जाण्याला अत्यंत चांगला स्कोप आहे। आणि त्याचप्रमाणे 5 ज्योतिर्लिंग आणि 12 किल्ले यांना धरून आपण जो पर्यटन व्यवसाय उभा करणार आहोत, ही अतिशय मोलाची आणि चांगली स्कीम आहे। मराठवाड्याचा विचार करायचा झाला तर हिंगोली, बीड, परभणी आणि जालना या 4 जिल्ह्यांचा आकांक्षित जिल्ह्यांमध्ये जो समावेश झालेला आहे, त्यामुळे जो आपला मागासपणाचा जो आपल्याला असलेला जो त्रास आहे, जो एक दिलासा हवा होता, तो यातनं नक्की मिळणार आहे। कल्याण, लातूर, त्याचप्रमाणे शक्तीपीठ, तसंच छत्रपती संभाजीनगर ते शिरूर ग्रीन कॉरिडॉर, हे जे नवीन हायवेज येणार आहेत, त्याच्यामुळे मराठवाड्याची कनेक्टिव्हिटी अत्यंत चांगल्या प्रकारे वाढणार आहे। छत्रपती संभाजीनगर जे उद्योगामध्ये अतिशय वेगाने पुढे वाढणार आहे, तर विमानतळाचा विस्तार, त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगरमध्ये विमानतळ ते वाळूज हा उन्नत मार्ग, ही अनेक दिवसांची मागणी होती, त्या दृष्टीने आता सुरुवात होणार आहे। आणि 5 ज्योतिर्लिंगांपैकी 3 ज्योतिर्लिंग मराठवाड्यात आहे। जर याचे कॉरिडॉर्स तयार झाले तर इथली पर्यटन आर्थिक व्यवस्था खूप मोठ्या प्रमाणावर वाढीस लागेल। शेवटी आर्थिक शिस्ती बाबतीत बोलायचं झालं तर आपण लाडकी बहीण याच्यावर खरं खूप काळजीने चर्चा झाली, पण या वर्षीचे जर आपण रिझल्ट बघितले तर वित्तीय तूट 3% कमी आणि महसुली तूट 1% कमी, हे अतिशय चांगले इंडिकेटर्स आहेत। याच्यावरनं असं लक्षात येतंय की आपण आपल्या राज्याची अर्थव्यवस्था चांगल्या प्रकारे सांभाळत आहोत। या सगळ्या गोष्टींचा अंमलबजावणी, इम्प्लिमेंटेशन खूप चांगल्या पद्धतीने व्हावं, ही अपेक्षा आणि त्यासाठी शासनाला शुभेच्छा। धन्यवाद।